संक्रांतीनंतर राज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव होणार पुन्हा 5,000 रुपये पार। राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालंय। गेल्या काही दिवसामध्ये कांद्याला हे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी 2,000 रुपयापर्यंत घटलेले आहेत। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, सोलापूर बाजार समिती असेल, पुणे असेल, मुंबई असेल, कळवण असेल, नाशिक, आळेफाटा, ओतूर या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास सरासरी 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय। तर सर्वात टॉपच्या कांद्याला जवळपास 20 ते 22 रुपयापर्यंत दर मिळतोय। यावर्षी जर का आपण जर पाहिलं तर लाल कांद्याचा जो काय हंगाम आहे तो त्या ठिकाणी उशिरा सुरू झाला आहे, कारण की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लाल कांद्याला देखील चांगला भाव जवळपास 5,100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळाला, परंतु 10 ते 15 दिवसामध्ये तोही भाव त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आला। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर उन्हाळ कांदा जो काय आहे तो उन्हाळ कांदा हा पुरता त्या ठिकाणी संपलाय। सध्या मार्केट गाजवलंय ते लाल कांद्यानं आणि म्हणूनच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी हा जो काय लाल कांदा आहे हा त्या ठिकाणी बराचसा त्या ठिकाणी मार्केटमधून कमी होईल आणि त्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर रब्बी कांद्याची लागवड ही अजून त्या ठिकाणी आता सुरू आहे आणि हा कांदा काढायला अजून 3 ते 4 महिने अवकाश आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये कांद्याला बाजारभाव वाढतील हे त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याचे जे बाजारभाव असतात ते कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे, मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक किती आहे, कांद्याची निर्यात किती होते आणि मागणी आणि पुरवठा शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामधील कांद्याचा जे काही समीकरण आहे ते नेमकं कसं आहे। याशिवाय ह्यावर्षी भारतानं त्या ठिकाणी कांदा निर्यातीमध्ये थोडीशी पिछेहाट केलेली आहे। एकंदरीतच 2025च्या शेवटी देखील बांगलादेशमध्ये भारताला मोठी ऑर्डर त्या ठिकाणी कांद्याची मिळालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी गेल्या 2 आठवड्यांपूर्वी वाढलेले होते, परंतु ही देखील जी काय आयात आहे ती आयात आता बांगलादेशनं कमी केली, यामुळं जे काय भारतातील बाजारभाव आहे ते प्रभावित झालेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का पाहिलं तर मागच्या वर्षी 2025 मध्ये देखील मकर संक्रांतीच्या दरम्यान जो काय लाल कांदा असतो या लाल कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेलं होतं। जवळपास पाठीमागच्या वेळेस देखील 30 ते 35 रुपयांचा बाजार या दरम्यान त्या ठिकाणी कांद्याला मिळालेला होता। सध्या जर का आपण कांद्याचे बाजारभाव पाहिले तर राज्यातील ज्या प्रमुख बाजार समित्या आहे, मग त्यामधील त्या ठिकाणी पिंपळगाव असेल, सोलापूर असेल, लासलगाव असेल अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतानाचं चित्र टॉपच्या कांद्याला त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच लाल कांद्याची जी काय आवक आहे ती आता मार्केटमध्ये सर्वाधिक असल्यामुळं लाल कांद्यानं सगळं मार्केट त्या ठिकाणी काबीज केलंय, परंतु यामध्ये जो काय उन्हाळा कांदा आहे तो उन्हाळा कांदा आता सध्या त्या ठिकाणी कमी पडतोय आणि निर्यातीला जी काय मागणी असते ही उन्हाळा कांद्यालाच असते। उन्हाळा कांदा जास्त टिकतो आणि याला मागणीही जास्त असते, परंतु तो जो काय कांदा आहे तो आता त्या ठिकाणी आता कमी पडल्यामुळं जो काय लाल कांदा आहे तर लाल कांद्याची निर्यात आपण जास्त प्रमाणात त्या ठिकाणी करत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये हा जो काय लाल कांदा आहे तर लाल कांदा जवळपास जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास बराचसा कमी होईल आणि म्हणून त्या ठिकाणी याच दरम्यान कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात। दुसरी गोष्ट अशी की परवा त्या ठिकाणी मकर संक्रांत असल्यामुळं मकर संक्रांतीच्या नंतर देखील बऱ्याचशा वेळा हे जे काही कांद्याचे दर आहेत ते त्या ठिकाणी बदललेले आहेत आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे दर बदलणार का अशी चर्चा जवळपास सर्व शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी होतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतं। म्हणजे काय मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या नंतर कांद्याचे दर बदलतील का नाही हे एक त्या ठिकाणी प्रश्नचिन्हच आहे, परंतु जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याचे जे काय दर आहे ते नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील। दुसरी गोष्ट म्हणजे याच दरम्यान त्या ठिकाणी कांदा टंचाई देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात येतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा साठा असेल किंवा तुमचा कांदा जर का मार्केटमध्ये येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी कधीही फायदेशीर आणि नफ्याचं